सोनपेठमध्ये डिझेलचा तुटवडा, इंधनासाठी रांगा, परिस्थिती हाताळण्यासाठी पंप मालक स्वतः मैदानात. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ इथं सध्या इंधनाचा पेच निर्माण झालाय. विशेषतः डिझेलसाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. पेट्रोलचा पुरवठा सुरळीत असला तरी डिझेल मिळवण्यासाठी मात्र नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः पेट्रोल पंप मालक प्रत्यक्ष जागेवर उभं राहून वितरणाची धुरा सांभाळत आहेत. गेल्या काही वेळेपासून सोनपेठमधील पंपावर डिझेलचा साठा मर्यादित झाल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पेट्रोलचा साठा पुरेसा उपलब्ध असल्यानं दुचाकीस्वारांना मोठा दिलासा मिळालाय. खरी ओढ आता ही ट्रॅक्टर, ट्रक आणि शेती कामासाठी डिझेल लागणाऱ्या शेतकऱ्यांची होते. गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, प्रत्येकाला रास्त प्रमाणात डिझेल मिळावं यासाठी पंप मालकांनी स्वतः वितरणाची जबाबदारी स्वीकारली. कर्मचाऱ्यांच्या सोबतीनं मालक स्वतः रांगेत उभं राहून वाहनधारकांशी संवाद साधतात, शिस्तबद्ध पद्धतीने डिझेल वाटप करतात. त्यांच्या या सक्रियतेमुळे गोंधळ कमी होण्यास मदत होते. केवळ डिझेलचा तुटवडा, पेट्रोल विक्री नेहमीप्रमाणे सुरू, नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. शेतकऱ्यांची चिंता, पेरणी आणि मशागतीचे दिवस असल्यानं डिझेलची मागणी प्रचंड वाढली. पारदर्शक वितरण, वशिलेबाजी टाळण्यासाठी आणि रांगेतील शेवटच्या व्यक्तीला इंधन मिळावे यासाठी मालकांचे थेट नियंत्रण. डिझेलसाठी गर्दी खूप आहे, पण मालक स्वतः उभं राहून वाटप करत असल्यानं रांगेत शिस्त आहे. किमान कोणावर अन्याय तरी होत नाही असं एका शेतकऱ्याने सांगितलं. जनता न्यूज 24 ताससाठी सोनपेठवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत. जनता न्यूज 24 तास सोनपेठ.